नमस्कार मित्रांनो, माझं नाव दुर्गेश कदम आणि CCNAच्या या नेटवर्किंग सिरीजमध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे IP ॲड्रेस व्हर्जन 4. मित्रांनो, नेटवर्किंग क्षेत्रामधला IP ॲड्रेस हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एका गोष्टीची खात्री देतो, जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघितलात तर IP ॲड्रेसच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. आणि व्हिडिओच्या शेवटला तुम्ही या व्हिडिओला लाईकसुद्धा कराल, कमेंटसुद्धा कराल आणि नेटवर्किंगमधल्या तुमच्या एका मित्राला हा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा कराल. तर मग सुरू करूया आपला आजचा टॉपिक, IP ॲड्रेस व्हर्जन 4. मित्रांनो, IP ॲड्रेस जो आहे तो एक लॉजिकल ॲड्रेस आहे. नेटवर्कमध्ये असणाऱ्या प्रत्येक डिव्हाइसला एक ॲड्रेस असतो आणि हे ॲड्रेस दोन प्रकारचे असतात. एक असतो फिजिकल ॲड्रेस आणि एक असतो लॉजिकल ॲड्रेस. फिजिकल ॲड्रेस जो असतो तो परमनंट ॲड्रेस आहे आणि लॉजिकल ॲड्रेस टेम्पररी ॲड्रेस आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे समजू शकता की नेटवर्कमधले लागणाऱ्या प्रत्येक डिव्हाइसला एक लॉजिकल ॲड्रेस असतो आणि वेळप्रसंगानुसार हा लॉजिकल ॲड्रेस आपण चेंजसुद्धा करतो. हा IP ॲड्रेस जो आहे तो OSI लेअरच्या 3 नंबरच्या लेअरवरती काम करतो, म्हणजेच नेटवर्क लेअरवरती हा काम करतो. मित्रांनो, OSI लेअरमध्ये 7 लेअर असतात. ह्या 7 लेअरचा स्टडी जर तुम्ही केलात तर तुम्हाला नेटवर्किंग समजायला थोडंसं सोपं जातं. मित्रांनो, एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण OSI लेअरला सुद्धा समजून घेऊया. आता हे जे आपल्याकडे जे IP ॲड्रेस आहेत, हे IP ॲड्रेसचे 2 व्हर्जन्स आहेत. एक जो IP व्हर्जन 4 आहे जो 32 बिट्सचा आहे आणि एक IPचा व्हर्जन जो 6 आहे तो 128 बिट्सचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IP व्हर्जन 4ला समजून घेऊयात. मित्रांनो, IP ॲड्रेस जो आहे तो बायनरीपासून बनलेला आहे, त्यामुळे आपल्याला बायनरी, डेसिमल, ऑक्टेट, हेक्साडेसिमल नंबर माहीत असणं फार गरजेचं आहे. पण ह्या IP ॲड्रेसला समजण्यासाठी आपल्याला बायनरी आणि डेसिमलची माहिती असणं फार गरजेचं आहे. तर मग आपण सगळ्यात आधी बघूया की बायनरी नंबर सिस्टीम कशी असते. मित्रांनो, बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2 नंबर्स असतात, 0 अँड 1. ह्या 2 नंबरपासून आपण नंबर करतो. बायनरी नंबर सिस्टीममध्ये 2 नंबर असल्या कारणाने ह्याचा बेस जो आहे तो 2 आहे. तसंच जो डेसिमल नंबर आहे, ह्या नंबर सिस्टीममध्ये 0 पासून 9 नंबर असतात, म्हणून ह्याचा जो बेस आहे तो 10 आहे. म्हणजे ह्या 0 आणि 9ला घेऊन आपण असंख्य नंबर करतो आणि बायनरीमध्ये आपण 0 आणि 1चा यूज करून असंख्य नंबर तयार करतो. आता ह्या बायनरीचं रिप्रेझेंटेशन कसं असतं ते बघूया. जसं तुम्ही बघितलं असाल की आपला जो डेसिमल नंबर आहे, जे अंकगणित आहे, त्यामध्ये तुम्ही बघितलं असाल एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. त्याच प्रकारे ह्या बायनरीचं रिप्रेझेंटेशन आहे. बायनरीमध्ये असणाऱ्या डिजिटला बीट म्हटलं जातं. म्हणून आपल्या ज्या उजवा साईड आहे, उजव्या साईडचा जो सगळ्यात पहिला बीट आहे, ह्या बीटला लिस्ट सिग्निफिकंट बीट असं म्हटलं जातं, ज्याची जी व्हॅल्यू आहे 2⁻0 आहे. आणि सध्या माझ्या डाव्या साईडला जो सगळ्यात पहिला बीट आहे त्याला मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हटलं जातं, जो 2�7 आहे. मित्रांनो, जो बायनरीचा मी टेबल तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे हा 8 बिट्स आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 8 बिट्स आहेत. तुम्ही बघू शकता, हे फर्स्ट बीट आहे, हा सेकंड बीट आहे, हा थर्ड बीट आहे, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ आणि हा 7th बीट आहे. म्हणजे आपला जो सध्याचा बायनरी नंबर आहे हा 8 बिट्सचा आहे. आता सगळ्यात उजवीकडे जो आहे तो आपला लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे आणि आपल्या डावीकडे जो आहे तो आपला मोस्ट सिग्निफिकंट बीट आहे. आता लिस्ट सिग्निफिकंट बीटपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात जो पहिला बीट असेल त्याची व्हॅल्यू आहे 2⁻0, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे 1. त्यानंतरचा जो बीट होतो आपला तो आहे 2⁻1, त्याची व्हॅल्यू आहे 2. त्यानंतरचा जो आहे 2⁻2, त्याची व्हॅल्यू आहे 4. त्यानंतर 2⁻3, त्याची व्हॅल्यू आहे 8. अशा प्रकारे 16, 32, 64 आणि अशी व्हॅल्यू इथे निघालेली आहे. मित्रांनो, हे त्याचप्रमाणे जसं तुम्ही एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी करायच्यात, त्याच प्रकारे ह्या बायनरीच्या काही व्हॅल्यूज आहेत. आपण ह्या बायनरीला अशा प्रकारे समजून घेतो. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरणासाठी एक नंबर दाखवतो. तुमच्या समोर आता एक नंबर आहे. हा नंबर आहे
101010101010. जर हा डेसिमल नंबर असता तर तुम्ही ह्याला अशा प्रकारे बोलले असतात, हा जसा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे, हा दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, 1 कोटी, 10 लाख, 10. पण हा बायनरी नंबर असल्याने तुम्ही या प्रकारे ह्याला बोलाल 10100010. आणि ह्याचं व्हॅल्युएशन तुम्हाला जर काढायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही झिरो जिथे जिथे आहे, इथे झिरो आहे, इथे झिरो आहे, इथे झिरो आहे, इथे झिरो आहे, ह्या खाली तुम्ही 0 0 0 0 फिल करा. त्यानंतर जिथे तिथे 1 आहे त्याची व्हॅल्यू तुम्ही टेबलमध्ये बघून घ्या. जसं इथे 1 आहे तर ह्याची व्हॅल्यू टेबलमध्ये आहे 2, म्हणून इथे आपण 2 दिलेलं आहे. त्यानंतर इथे 1 आहे तर ह्याची व्हॅल्यू बघा आहे 32. तर हा जो 1 आहे तो लिस्ट सिग्निफिकंट बिटपासून किती लांब आहे बघा, 1 2 3 4 आणि 5, म्हणजे हा 5व्या क्रमांकाला आलेला आहे. त्यामुळे 2⁵ आणि 2 काय आहे, 2 हा बेस आहे बायनरी नंबर सिस्टीमचा, त्यामुळे ह्याची झाली आहे 32. 2⁵ हा झाला आहे 32. त्यानंतर 2�7 हा आलेला आहे 128. मग ह्या आलेला 128 + 32 + 2 बघा, 2 + 32 + 128 झाले 161. म्हणजे तुम्हाला दिला गेलेला जो बायनरी नंबर होता, या बायनरी नंबरची डेसिमल व्हॅल्यू आहे 162. मी परत एकदा सगळं क्लिअर करतो. परत एकदा आपण रिवाइज करूया. बायनरीमध्ये जे काही आपण रिप्रेझेंटेशन करतो तो बीट वाईज करतो. आपल्या उजव्या हाताला जो सगळ्यात पहिला बीट असतो त्याला लिस्ट सिग्निफिकंट बीट म्हटलं जातं. आपल्या डाव्या हाताला जो बीट असतो त्याला मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हटलं जातं. लिस्ट सिग्निफिकंट बीट्स जो आहे त्याची सगळ्यात जो पहिला बीट आहे त्याची व्हॅल्युएशन होते 2⁻0 म्हणजे 1. हा 8 बीटचा असल्या कारणानं जो शेवटचा जो बीट आहे तो 2�7 128 झालेली आहे. अशा प्रत्येक बीटची तर व्हॅल्यू या टेबलमध्ये काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे टेबल एकदा लिहून घ्या. त्यानंतर एक बायनरी नंबर आपण बघितला होता 10100010. ह्यामधल्या सगळ्या झिरोची व्हॅल्यू आपण सगळ्यात आधी 0 करून घेतली. त्यानंतर 2 नंबरला 1 आला होता टेबलमध्ये, 2 नंबरला 1ची व्हॅल्यू 2 आहे म्हणून आपण 2 केलेली आहे. त्यानंतर 6 नंबरला 1 आलेला आहे, तुम्ही बघू शकता. 6 नंबरचा 2⁵ आहे, कारण जो लिस्ट सिग्निफिकंट बीटपासून तो 5 नंबरच्या ह्याच्यावरती आहे, म्हणजे हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. 5 नंबरला 2⁵ झाला 32. त्यानंतर आपला 2�7 झाला 128. 128 + 32 + 2 = 162. आय होप तुम्ही आता 8 बीटच्या बायनरी नंबरला डेसिमलमध्ये आरामात कन्वर्ट करू शकता. आता आपण बघूया IP ॲड्रेस व्हर्जन 4ला. मित्रांनो, IP ॲड्रेस व्हर्जन 4 जो आहे तो 0 आणि 1 पासून बनलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1च येतो, कारण IP ॲड्रेस व्हर्जन 4 हा बायनरी ॲड्रेस आहे, बायनरी पासून बनलेला ॲड्रेस आहे. आता IP ॲड्रेस हा 32 बिट्सचा असतो. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून एक IP ॲड्रेस लिहून दाखवतो. हा जो IP ॲड्रेस तुम्ही बघताय, हा IP ॲड्रेस 32 बिट्सचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये 32 नंबर आहेत जे 0 आणि 1 पासून बनलेले आहेत. मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितलं की ह्या बायनरी नंबरला तुम्ही डेसिमलमध्ये मला कन्वर्ट करून दाखवा, तर तुमच्यासाठी हा डिफिकल्ट टास्क असेल, किंबहुना माझ्यासाठी पण हा डिफिकल्ट टास्क असेल. म्हणूनच का होईना इंजिनियरनी ह्या बायनरी नंबरला 4 मध्ये डिवाइड केलं, म्हणजे ह्या 32 बिटला 4 समान भागामध्ये विभागलं गेलं. आता जेव्हा आपण 32ला 4 भागतो तेव्हा प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक ग्रुपमध्ये 8 बीट येतात. या 8 बीट असल्या कारणानं प्रत्येक भागाला ऑक्टेट म्हटलं जातं. म्हणजेच 32 बीटला 4 ऑक्टेटमध्ये डिवाइड केले गेले. हा आपला पहिला ऑक्टेट आहे, ह्याच्यामध्ये 8 बीट आहेत. हा आपला दुसरा ऑक्टेट आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा 8 बीट आहेत.
हा आपला तिसरा ऑक्टेट आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा 8 बीट आहेत. आणि आपला हा शेवटचा ऑक्टेट आहे, ह्याच्यामध्ये पण 8 बीट आहेत. आता मित्रांनो, तुम्ही ह्या 8 बीटचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करू शकता. तुम्ही व्हिडिओला पॉज करून ह्या बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करून घ्या. आता हा आपला फर्स्ट ऑक्टेट, हा आपला सेकंड ऑक्टेट, हा आपला थर्ड ऑक्टेट आहे आणि हा आपला फोर्थ ऑक्टेट आहे. ह्या प्रत्येक ऑक्टेटला जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक डॉट देतोय. बघा, हा सेकंड ऑक्टेट आहे, सेकंड ऑक्टेट आणि थर्ड ऑक्टेटच्या मध्ये डॉट आहे, आणि थर्ड ऑक्टेट आणि फोर्थ ऑक्टेटच्या मध्ये सुद्धा एक डॉट आहे, म्हणजे आपण त्याला डॉटनं डिवाइड केलेलं आहे. आता ह्या फर्स्ट ऑक्टेटची जी व्हॅल्यू आहे डेसिमलमध्ये ती आहे 85, सेकंड ऑक्टेटची आहे ती 5, थर्ड ऑक्टेटची आहे 191 आणि फोर्थ ऑक्टेटची आहे 1. तुम्ही जर बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन केलं असेल आणि तुमचा पण नंबर हा बरोबर आला असेल तर मला कमेंट करून सांगा, किंवा जर हा नंबर चुकला असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा की हा नंबर चुकलेला आहे. आता आपण आय पी ॲड्रेसच्या पुढल्या म्हणजेच आय पी ॲड्रेसच्या रेंज ह्या टॉपिककडे वळूया. आपण आय पी ॲड्रेस बघितला, आय पी ॲड्रेस 32 बीटचा होता आणि आय पी ॲड्रेसच्या ह्या 32 बीटला आपण 4 ऑक्टेटमध्ये डिवाइड केलं, हे सुद्धा आपण बघितलं. मग ह्या आय पी ॲड्रेसची एक रेंजसुद्धा असते, म्हणजे आय पी ॲड्रेस कुठून स्टार्ट होणार आणि कुठे संपणार, ह्यालाच आय पी ॲड्रेसची रेंज असं म्हटलं जातं. मित्रांनो, आय पी ॲड्रेसच्या आपण फर्स्ट ऑक्टेटकडे म्हणजे पहिल्या ऑक्टेटकडे जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याच्यामध्ये फक्त 8 बीट आहेत. मग ह्या 8 बीटमध्ये तुम्ही आयदर 0 लिहू शकता किंवा आयदर सगळे 1 लिहू शकता किंवा इतर कॉम्बिनेशन करू शकता. म्हणजे 2⁸ जर केलं तर म्हणजे 2च नंबर आहेत, तर 2 नंबरला जर 2⁸ केल्यानंतर जे आन्सर येतं 256, म्हणजे फक्त 256 कॉम्बिनेशन बनणार आहेत. म्हणजे तुम्ही 256 वेगवेगळ्या पद्धतीने 0 आणि 1 8 वेळा लिहू शकता. मित्रांनो, म्हणजेच आय पी ॲड्रेसची जर सुरुवात आपण बघितलं की सगळे जर 0 आपण केले, 8 वेळा जर 0 लिहिला तर त्याची व्हॅल्युएशन होते 0, त्यानंतर 1 2 3 4 असं करत शेवटचा जो आपला नंबर असणार आहे तो असणार आहे सगळे 8 जर आपण लिहिले 8 टाइम 1 इज इक्वल टू 255. म्हणजे आय पी ॲड्रेस 0 पासून स्टार्ट होतो आणि 255ला जातो. म्हणजे पहिल्या ऑक्टेटला जर आपण बघितलं तर पहिल्या ऑक्टेटमधली जी व्हॅल्यू येणार आहे ती 0 पासून स्टार्ट होणार आहे, ती 255ला जाणार आहे. तसेच सेकंड ऑक्टेट पण 0 पासून स्टार्ट होणार आहे, तो 255ला जाणार आहे. मित्रांनो, फक्त 0 पासून 255 पर्यंतच नंबर बनतात. 256 हा नंबर ह्या ऑक्टेटमध्ये कधीच येऊ शकत नाही. जर येत असेल तर मला जरूर कळवा. मित्रांनो, मग आय पी ॲड्रेसची जी रेंज आहे ती 0.0.0.0 पासून स्टार्ट होते, तर ती जाते 255.255.255.255 पर्यंत. आता मित्रांनो, आपण बघूया आय पी ॲड्रेसच्या क्लासिफिकेशनला. तर ह्या आय पी ॲड्रेसला 5 क्लासेसमध्ये डिवाइड केलं जातं. जसा क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी हे लॅन आणि वॅनसाठी यूज केले जातात. म्हणजे CCNA जो पूर्ण स्टडी आहे तो लॅन आणि वॅनवरचा आहे. म्हणजे आपल्या पूर्ण नेटवर्किंगमध्ये आपण जे आय पी ॲड्रेस यूज करतो ते आय पी ॲड्रेस क्लास ए, क्लास बी आणि क्लास सीला बिलॉंग करतात. त्यानंतरचा जो क्लास आहे क्लास डी हा रिझर्व फॉर मल्टीकास्टिंगसाठी आहे. म्हणजे ह्याचं जे रिझर्वेशन आहे ते मल्टीकास्टिंगसाठी झालेलं आहे. मल्टीकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग, युनिकास्टिंग ह्या काही कास्टिंगच्या मेथड्स आहेत. मल्टीकास्ट म्हणजे तुम्हाला एका पर्टिक्युलर ग्रुपला एखादा मेसेज पाठवायचा असेल तर, ह्याला आपण सरळ भाषेत समजूया की भारतामध्ये सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. ह्या आधार कार्ड असणाऱ्या माणसांना मला मेसेज पाठवायचा आहे तर तो झाला ब्रॉडकास्टिंग. पण ज्यांचं वय 60 वर्षाच्या वरती आहे अशाच फक्त आधार कार्ड धारकांना जर मला मेसेज पाठवायचा आहे, म्हणजे पर्टिक्युलर एज ग्रुपला, तर मी मेसेज पाठवत असेल तर त्याला बोललं जातं मल्टीकास्टिंग. तर क्लास डी हा मल्टीकास्टिंगसाठी आहे. त्यानंतर आहे क्लास ई. हा क्लास ई जो आहे तो रिझर्व आहे रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी. आपण सध्या तरी क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी आपल्या लॅन आणि वॅनसाठी यूज करतो. बाकी क्लास डी आणि क्लास ईची स्टडी आपण करणार आहोत, पण हे आपण लॅन आणि वॅनसाठी यूज करत नाही. तर मग मित्रांनो, बघूया आपण हे क्लासेस बनतात तरी कसे. मित्रांनो, आपण बघितलं की जे आपले क्लासेस आहेत त्या क्लासेसला 5
भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलं, म्हणजे क्लासिफिकेशन केलं होतं. म्हणजे आपल्याकडे क्लास ए आहे, क्लास बी आहे, क्लास सी आहे, क्लास डी आहे आणि क्लास ई आहे. मग हे क्लासिफिकेशन जे आहे ते कशाच्या आधारे केलं गेलं, तर हे क्लासिफिकेशन प्रायोरिटी बीटच्या आधारे केलं गेलं. मग हा प्रायोरिटी बीट काय असतो, तर मोस्ट सिग्निफिकंट बीट फ्रॉम द फर्स्ट ऑक्टेट, म्हणजे पहिल्या ऑक्टेटमधला मोस्ट सिग्निफिकंट बीट. मगाशी तुम्ही बायनरीचं रिप्रेझेंटेशन बघितलं होतं, त्यात तुम्ही मोस्ट सिग्निफिकंट बीट बघितला होता. म्हणजे एक आय पी ॲड्रेस जर आपण बघितला, हा फर्स्ट ऑक्टेट आहे, हा सेकंड ऑक्टेट आहे, हा थर्ड ऑक्टेट आहे आणि हा फोर्थ ऑक्टेट आहे. तर आपल्याला सेकंड ऑक्टेटमध्ये सध्या स्टडी नाही करायचा आहे, थर्ड ऑक्टेटची पण स्टडी नाही करायची आहे आणि फोर्थ ऑक्टेटची स्टडी नाही करायची आहे. आपल्याला जो फोकस करायचा आहे सध्या क्लासिफिकेशन समजण्यासाठी, तो फर्स्ट ऑक्टेटमध्ये करायचा आहे. जर आपण क्लास एचा जर विचार केला, तर क्लास ए मधला जो फर्स्ट ऑक्टेट आहे त्याच्यामधला सगळ्यात पहिला बीट, ह्याला प्रायोरिटी बीट म्हटलं जातं. ह्याला प्रायोरिटी बीट म्हटलं जातं. म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट जो आहे तो 0 आहे. म्हणजे हा प्रिफिक्स आहे, म्हणजे ह्या 0ला मी चेंज नाही करणार आहे. त्याच्यानंतरचे मात्र 7 जे 0 आहेत त्याच्यामध्ये मी माझे जे काही कॉम्बिनेशन्स आहेत त्याला मी यूज करेल. त्याचप्रमाणे क्लास बी मध्ये 10 हा प्रिफिक्स आहे, म्हणजे 10ला मी चेंज नाही करणार, मी तसाच ठेवणार आहे. बाकीचे जे काही 0 आहेत जे तुम्हाला दिसतात आहेत त्या 0ला मी चेंज करेल. त्यानंतर क्लास सी मध्ये 110, क्लास डी मध्ये 111 आणि क्लास ई मध्ये 4 टाइम 1 हे प्रिफिक्स आहेत. प्रिफिक्स म्हणजे ते बीट्स आहेत ज्या बीटला मी चेंज नाही करणार आहे, ते तसेच राहणार आहेत. मग क्लास ए ची जी सुरुवात आहे ती 0 पर्यंत जाते, 0 पासून होते, आणि क्लास बी ची जी सुरुवात आहे ती 128 पासून होते. म्हणजे क्लास ए हा 0 पासून स्टार्ट होतो, तो 127 पर्यंत जातो. क्लास बी जो आहे तो 128ला स्टार्ट होतो, तो 191 पर्यंत जातो. क्लास सी जो आहे तो 192ला स्टार्ट होतो, तर 223 पर्यंत जातो. म्हणजे क्लास डी जो आहे तो 224ला स्टार्ट होतो आणि 239 पर्यंत जातो. आणि क्लास आपला ई जो आहे तो 240ला स्टार्ट होतो आणि तो 255 म्हणजे 255ला पर्यंत जातो. आता मित्रांनो आपण क्लास ए ची रेंज बघूया. आपण पहिल्या ऑक्टेटकडे फोकस केला होता, तर क्लास ए मधला जो पहिला बीट आहे, जो प्रायोरिटी बीट आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे आणि तो रिझर्व्ह आहे. रिझर्व्ह म्हणजे आपण त्याला चेंज करू शकत नाही. म्हणजे हा सपोज आपला असा आय पी ॲड्रेस असेल, तर ह्यातला जो पहिला बीट आहे 0, त्याला मी चेंज नाही करणार आहे, त्याला मी हात नाही लावणार आहे. बाकीचे सगळे बीट मी चेंज करू शकतो. आणि तुम्ही आता हे टेबल बघू शकता, हे 8 बीटचं टेबल आहे. म्हणजे मी परत एकदा फक्त माझ्या फर्स्ट ऑक्टेटकडे फोकस करतोय. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर व्हॅल्यू बघू शकता, इथे सगळे आपण 0 ठेवले, तर आता ह्याच्यामध्ये जो येलो कलरनं जो तुम्हाला एक कॉलम दिसतोय, हा कॉलम हा इथे सगळे 0 आहेत. ह्या कॉलमला मी हात नाही लावणार आहे. आणि ह्याच्या पुढे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये मी कॉम्बिनेशन करत जाणार आहे. म्हणजे इथे 7 टाइम्स 0 आहे, त्यानंतर 6 टाइम्स 0 1 आहे, म्हणजे 0 1 2 3 असं करत करत हे सगळे जेव्हा 1 होतील, म्हणजे हा सुरुवात झाली होती 6 टाइम्स 0ने, 7 टाइम्स 0ने, आणि याची शेवट होणार आहे 7 टाइम 1ने, म्हणजेच 127. म्हणजे आय पी ॲड्रेस जो आहे क्लास एच्या रेंजला बिलॉंग करणारा, ह्याची सुरुवात होते 0.0.0.0 पासून, ती जाते 127.255.255.255. परत बघा, क्लास एची जी रेंज आहे ती स्टार्ट होते 0.0.0.0, ती जाते 127.255.255.255. म्हणजे जर तुम्हाला एखादा आय पी ॲड्रेस मी सांगितला 13.1.2.64, तर ह्याच्या फर्स्ट ऑक्टेटकडे तुम्ही जर फोकस केला, तर हा 13 जो 13 आहे हा 0 to 127च्या मध्ये येतो. म्हणजेच हा ॲड्रेस जो आहे तो क्लास एला बिलॉंग करतो. मित्रांनो, आय पी ॲड्रेसच्या क्लास एची जी रेंज आहे ह्यामधली 0ने सुरुवात होणारी जी रेंज आहे आणि 127नं जी सुरू होणारी रेंज आहे ही रिझर्व्ड आहे. आता ही कशा कारणाने रिझर्व्ह आहे ही तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्की कळेल.
त्यानंतर आपण क्लास बी ची रेंज बघूया. क्लास बी मधले पहिले दोन जे बिट्स आहेत हे फिक्स आहेत. हे बिट्स आहेत 10. म्हणजे आपण एक IP ॲड्रेस जर बघितला तर त्यातला सगळ्यात पहिल्या ऑक्टेटमधला 10 हा रिझर्व आहे. म्हणजे 10ला मी टच नाही करणार आहे. बाकीचे जेवढे काही बीट आहेत त्याच्यामध्ये जे काही कॉम्बिनेशन असेल ते मी करणार आहे. आता हा तुम्ही टेबल बघू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा जो आपला येलो कलरनं जो आपला कॉलम आहे ह्यामध्ये 10 आहे. ह्याला मी टच करणार नाही. बाकीचे जे नंबर आहेत म्हणजे सुरुवात होईल आपली 0 0 0 0 0 0 ने, म्हणजे 6 टाइम 0. आणि जे आपला शेवटचा नंबर असेल तो 6 टाइम 1, म्हणजे ह्याची जी आपली रेंज आहे 128 to 191. म्हणजे तुम्ही IP जर क्लास बी ची रेंज बघितली, क्लास बी ची रेंज होते 128.0.0.0 to 191.255.255.255 पर्यंत. तसंच क्लास सी आहे. क्लास सी मधले पहिले 3 बीट जे आहेत ते रिझर्व्ड आहेत आणि त्याचा जो प्रिफिक्स नंबर आहे तो आहे 110. म्हणजे जर आपण बघितलं बायनरी नंबर सिस्टीममध्ये IP ॲड्रेसला तर त्याचे जे पहिले सगळ्यात मोस्ट सिग्निफिकंट बीट आहेत 110, ज्याला मी टच करणार नाही, ज्याच्यामध्ये मी काहीच चेंजेस करणार नाही आहे. उरलेले जेवढे काही आपले नंबर्स आहेत त्याला मी चेंज करणार आहे. तर आपण जर टेबल बघितला तर हा जो येलो कलरनं जो मार्क आपल्याला दिसतोय ह्याच्यामध्ये मी कुठलेच चेंजेस करणार नाही आहे. आणि याच्या पुढले जे नंबर आहेत जो सुरुवात होईल 0 0 0 0 0 ने आणि जो एंड होईल हा 1 1 1 1 आणि 1, म्हणजे 5 टाइम 1. म्हणजे स्टार्टिंग नंबर असेल 192 आणि आपला लास्टचा नंबर असेल 223. म्हणजे IP ॲड्रेसची जी रेंज असेल आपली क्लास सीची ती 192.0.0.0 to 223.255.255.255 असेल. त्यानंतर आपला जो क्लास डी आहे, या क्लास डी मध्ये आपण पहिले 4 बीट जे आहेत ते आपण रिझर्व केलेत आणि ते बीट आहेत 110. म्हणजे ह्या IPच्या रेंजमध्ये सुद्धा आपण 110 ह्या बीटला चेंज करणार नाही आहोत. म्हणजे ह्याच्या पुढले जे काही बिट्स असतील त्यामध्ये चेंजेस तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता. आता ह्या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की पहिले 4 जे कॉलम आहेत ते येलो कलरनं मार्क आहेत. म्हणजे या बीटला मी कुठेही टच करणार नाही आहे. तुम्ही एंटायर टेबलमध्ये हे सगळे बीट आहेत ते कॉमन बघू शकता. ह्याच्या पुढला जो नंबर आहे 0 0 0 आणि 0 हे चेंज होणार आहेत. आणि आपला जो शेवटचा नंबर आहे तो असणार आहे 4 टाइम 1. म्हणजेच ह्या टेबलची जी सुरुवात आहे तो स्टार्टिंग नंबर असणार आहे 224 आणि आपला एंड नंबर असणार आहे 239. मित्रांनो, क्लास डी ची जी रेंज आहे ती 224.0.0.0 ने सुरुवात होणार आहे. ती रेंज जाणार आहे 239.255.255.255 पर्यंत. त्याच प्रकारे क्लास ई आहे. क्लास ई मधले पहिले 4 बीट हे रिझर्व्ड आहेत. त्याला प्रायोरिटी बीट असंही म्हटलं जातं. या प्रायोरिटी बीटची व्हॅल्यू आहे 111. म्हणजे पहिले 4 बीट 111 ज्याला मी टच करणार नाही आहे, त्याच्या बाकीचे जे नंबर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन्स करणार आहात. म्हणजे तुम्ही बघू शकता टेबलमध्ये ज्या येलो कलरने पहिले 4 कॉलम्स फिल केले गेलेले आहेत, हे 4 कॉलम फिक्स आहेत, प्रिफिक्स आहेत. त्याच्या पुढला जो नंबर आहे तो आपण चेंज करणार आहे. म्हणजे जो नंबर येणार आहे तो आहे 240 आणि शेवटचा नंबर असणार आहे 255. म्हणजे क्लास ई ची जी रेंज आहे, माफ करा मित्रांनो, क्लास ई ची जी रेंज आहे ती आहे 240.0.0.0. ती जाणार आहे 255.255.255 पर्यंत. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला IPच्या ह्या रेंजेस समजल्या असतील. तुम्हाला IPच्या रेंजेस जर समजल्या नसतील तर परत तुम्ही थोडं मागे जाऊन परत व्हिडिओ प्ले करून बघा. आता आपण जाऊया की जे आपले ऑक्टेट आहेत, 4 ऑक्टेट आहेत, त्याचे फॉर्मॅट काय आहेत. आपण IP ॲड्रेसला बघितलं. IP ॲड्रेसला हा 32 बिटचा होता. मग आपण त्याला 4 ऑक्टेटमध्ये डिवाइड केलं. त्यानंतर आपण IP ॲड्रेसची रेंज जाणून घेतली आणि मग आपण त्या रेंजला 5 क्लासेसमध्ये
वर्गीकरण केलं. आता आपण त्या ऑक्टेटचा फॉर्मॅट बघूया. आता 4 ऑक्टेट आपल्याकडे होते. त्या ऑक्टेटला 2 पोर्शनमध्ये डिवाइड केलं जातं. एक पोर्शनला नेटवर्क असं म्हटलं जातं आणि एका पोर्शनला होस्ट असं म्हटलं जातं. आता क्लास एचा जो नेटवर्क पोर्शन आहे तो फर्स्ट ऑक्टेट नेटवर्कसाठी असतो आणि शेवटचे 3 जे ऑक्टेट आहेत, सेकंड ऑक्टेट, थर्ड ऑक्टेट आणि फोर्थ ऑक्टेट जो आहे तो होस्ट पोर्शन असतो. क्लास बी मध्ये जो पहिले 2 ऑक्टेट आहेत ते नेटवर्कसाठी आहेत आणि शेवटचे 2 ऑक्टेट जे आहेत त्या होस्टसाठी आहेत. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की क्लास बी मधले पहिले 16 बीट जे आहेत ते नेटवर्कला बिलॉंग करतात आणि शेवटचे 16 बीट जे आहेत ते होस्टला बिलॉंग करतात. क्लास सी मध्ये पहिले 24 बीट आहेत, म्हणजे पहिले 3 ऑक्टेट जे आहेत ते नेटवर्क बीट्स आहेत आणि शेवटचा जो 8 बीट आहेत ते होस्ट बीट आहेत. आता क्लास ए मध्ये नंबर ऑफ नेटवर्क्स किती बनतील आणि क्लास एच मध्ये तुम्हाला प्रत्येक नेटवर्कमध्ये किती होस्ट मिळतील आपण त्याचं जरा कॅल्क्युलेशन करून बघूया. क्लास एचं जर आपण स्टडी केली तर त्याचा ऑक्टेट फॉर्मॅट होता. एक त्याच्यामध्ये नेटवर्क पोर्शन होता, म्हणजे 8 बीट जे होते ते नेटवर्क बीट होते आणि 24 बीट जे होते ते होस्ट बीट होते. तर मग आपण नंबर ऑफ बीट्स आहेत आपल्याकडे 8. क्लास ए मध्ये नंबर ऑफ बीट्स जे असतात नेटवर्कसाठी ते असतात 8. मग नंबर ऑफ जर नेटवर्क्स काढायचे असतील तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो, कारण आपला जी IP ॲड्रेस आहे हा बायनरी फॉर्मॅटमध्ये असल्या कारणाने आपण 2 घेतला आहे. 2 नंबर ऑफ बीट मायनस प्रायोरिटी बीट. आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की क्लास ए मध्ये आपण प्रिफिक्ससाठी फक्त 1 बीट घेतला होता आणि आपले नंबर ऑफ जे नेटवर्कसाठी बीट आहेत ते 8 आहेत. म्हणजे 2⁸ मायनस 1. 2⁸. 8 म्हणजे नेटवर्क बीट किती आहेत? नेटवर्क बीट आपले 8 आहेत आणि 1 मायनस केला त्यातला आपण बीट, म्हणजे कारण तो आपण प्रिफिक्स केला होता, कारण त्या बीटला आपण टच करत नव्हतो, आपण त्याच्यामध्ये कुठलेच चेंजेस करत नव्हतो. म्हणजेच 2⁸. आणि म्हणजे 128 नेटवर्क तयार होतात. ह्या 128 नेटवर्क मधले 0चं नेटवर्क आणि 120चं नेटवर्क आपण यूज करत नाही, ते एका वेगळ्या कामासाठी रिझर्व आहेत. ज्यावेळी मी क्लासेसचं वर्गीकरण झालं होतं त्यावेळी मी तुम्हाला ही गोष्ट बोललो होतो. त्यामुळे आपण त्या दोघांना मायनस केलं आणि येणारी आपली संख्या आहे 126. म्हणजे क्लास ए मध्ये आपण 126 नेटवर्क बनवू शकतो. आता क्लास ए मध्ये आपण प्रत्येक नेटवर्कमध्ये किती कॉम्प्युटर कनेक्ट करू शकतो, किती कॉम्प्युटर म्हणा किंवा किती नेटवर्किंग डिव्हाइस कनेक्ट करू शकतो हे आपण बघूया. आता होस्ट बीट आहेत आपल्याकडे 24. आता नंबर ऑफ होस्ट काढण्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे 2. 2 का घेतला आपण? कारण आपल्याकडे बायनरी IP ॲड्रेस बायनरी नंबरचा बनलेला आहे आणि बायनरीचा बेस आहे 2, म्हणून किती आपण घेतलेला आहे 2. 2 नंबर ऑफ होस्ट बीट, म्हणजे नंबर ऑफ होस्ट जर आपण बघितले, होस्ट बीट किती आहेत 24 आणि -2 आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये एक ब्रॉडकास्ट ID असतो आणि एक नेटवर्क ID असतो, त्याला आपण मायनस करतो. आता नेटवर्क ID काय असतो आणि ब्रॉडकास्ट ID काय करतो आपण नंतर बघूया. आता हे बघितलं 2⁻24 - 2. आता ह्यातले 2 जे आपण मायनस केलेलं, एक आहे नेटवर्क ID आणि एक आहे ब्रॉडकास्ट ID. आपण ह्याला नंतर स्टडी करून घेऊया. पण 2⁻24 - 2 1,67,77,214, म्हणजे क्लास एच्या एका नेटवर्कमध्ये, फक्त एका सिंगल नेटवर्कमध्ये, क्लास ए मध्ये आपल्याकडे 126 नेटवर्क आहेत आणि 126 नेटवर्कपैकी एका नेटवर्कमध्ये एक नेटवर्क जर आपल्याला फॉर्म करायचं झालं तर आपण 1,67,77,214 डिव्हाइस त्याच्यामध्ये आपण असाइन करू शकतो. म्हणजे क्लास एचं जे नेटवर्क आहे ते फार मोठं आहे. क्लास ए मध्ये नेटवर्क कमी बनत आहेत, पण एका नेटवर्कमध्ये जे डिव्हाइस आपण अटॅच करू शकतो ते मात्र जास्त आहेत. आता आपण क्लास बी ला बघूया. क्लास बी मध्ये जे पोर्शन आहे ऑक्टेटचा, त्यातले पहिले 2 ऑक्टेट जे आहेत ते
नेटवर्कसाठी आहेत आणि शेवटचे 2 जे ऑक्टेट आहेत ते होस्टसाठी आहेत. म्हणजे 16 बिट्स जे आहेत ते नेटवर्क बिट्स आहेत, 16 बिट्स आहेत ते होस्ट बिट्स आहेत. मग आपण ह्याच्यामध्ये नेटवर्क बिट्स 16 म्हणून नंबर ऑफ नेटवर्क काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे 2 नंबर ऑफ नेटवर्क बिट मायनस प्रायोरिटी बिट. आता आपल्या 216 कारण आपल्याकडे 16 नेटवर्कचे बिट्स आहेत, -2 कारण प्रायोरिटी बिट्स 2 आहेत. जर क्लास बीचा आपण विचार केला तर क्लास बी मध्ये पहिले 2 जे बिट्स आहेत ते प्रिफिक्ससाठी आपण यूज करतो, ज्याला आपण चेंज नाही करत, बाकीचे सगळे बिट आपण चेंज करतो. हे 2 फिक्स बिट आहेत म्हणून आपण 2 केलं. 216 - 2 म्हणजे झालं 214 आणि 214 म्हणजे 16384. म्हणजे क्लास बी मध्ये आपण 16384 नेटवर्क बनवू शकतो. आता आपण बघूया की 16384 नेटवर्कच्या प्रत्येक नेटवर्कमध्ये किती आपण होस्ट कनेक्ट करू शकतो. आता नंबर ऑफ होस्ट बिट्स आहेत आपल्याकडे 16. नंबर ऑफ होस्ट जर आपल्याला काढायचे असेल तर आपला फॉर्म्युला आहे 2 नंबर ऑफ होस्ट बिट्स -2. आता हा 216 - 2 मित्रांनो, इथे 216 आहे, 216 नाही आहे, 216 - 2 म्हणजे आपला येईल 65,536 - 2. म्हणजे क्लास बीच्या प्रत्येक नेटवर्कमध्ये आपण 65,534 होस्ट ॲड करू शकतो. म्हणजे क्लास बीचं जे नेटवर्क आहे ते मिडियम साईजचं नेटवर्क आहे, कारण क्लास बी मध्ये 16,384 नेटवर्क बनतात आणि त्या प्रत्येक नेटवर्कमध्ये 65,534 होस्ट ॲड करू शकतो. त्याच प्रकारे आपण क्लास सीचं बघूया. क्लास सी मध्ये 3 नेटवर्कचे ऑक्टेट आहेत आणि 1 होस्टचं ऑक्टेट आहे. म्हणजेच क्लास सी मध्ये जे पहिले 24 बीट आहेत ते नेटवर्क बीट आहेत आणि शेवटचे जे 8 बीट आहेत ते होस्ट बीट आहेत. म्हणजे नेटवर्क बीट आहेत 24. तर नंबर ऑफ नेटवर्क काढण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे 2 नेटवर्क बीट मायनस प्रायोरिटी बीट. आता प्रायोरिटी बीट काय आहे आपला क्लास सी मध्ये आपले पहिले 3 जे बीट आहेत ते आपण फिक्स केलेले आहेत, प्रिफिक्स आहेत आपले. म्हणजे 224 - 3 म्हणजे झाले 221 आणि 221 म्हणजेच किती झाले. क्लास सी मध्ये आपण 20,97,152 नेटवर्क बनवू शकतो. क्लास सी मध्ये आपण खूप सारे नेटवर्क बनवू शकतो, पण प्रत्येक नेटवर्कमध्ये किती होस्ट कनेक्ट होतात ते आपण बघूया. आता नंबर ऑफ होस्ट बिट किती आहेत आपल्याकडे 8. मग नंबर ऑफ होस्ट जर काढायचे असतील आपल्याला तर आपला जो फॉर्म्युला आहे 2 नंबर ऑफ होस्ट बिट -2. 2 नंबर ऑफ होस्ट बिट -2. आता आपले जे 2 आपण जे मायनस करतो ते नेटवर्क आय साठी आणि ब्रॉडकास्ट आय साठी करतो. 2 जर केलं तर आपलं इथं 256 - 2 म्हणजे 254. म्हणजे आपण जेवढे काही नेटवर्क बनणार आहे त्या प्रत्येक नेटवर्कमध्ये आपण 254 कॉम्प्युटर कनेक्ट करू शकतो. तुम्हाला एखादं मोठं नेटवर्क जर बनवायचं असेल तर तुम्ही क्लास एचा IP ॲड्रेस यूज कराल. तुम्हाला एक मिड साईज नेटवर्क बनवायचं असेल तर तुम्ही एक क्लास बीचा IP ॲड्रेस यूज कराल आणि जर तुम्हाला एखादं छोटं नेटवर्क बनवायचं असेल तर तुम्ही क्लास सीचा IP ॲड्रेस यूज कराल. आता मित्रांनो आपण बघूया की नेटवर्क ॲड्रेस आणि ब्रॉडकास्ट ॲड्रेस काय असतो. आपण IP ॲड्रेसच्या होस्ट पोर्शनमध्ये जर सगळीकडे आपण 0 करून टाकले, सगळे बीट आपण 0 करून टाकले, तो जो IP ॲड्रेस तयार होईल त्या IP ॲड्रेसला नेटवर्क ॲड्रेस असं म्हटलं जातं. मी परत एकदा रिपीट करतो की IP ॲड्रेसच्या होस्ट बीटमध्ये जर मी सगळीकडे 0 करून टाकलं, सगळ्या बीटला मी 0 करून टाकलं आणि जो IP ॲड्रेस तयार होईल त्या IP ॲड्रेसला नेटवर्क ॲड्रेस असं म्हटलं जातं. आणि IP ॲड्रेसच्या होस्ट पोर्शनमध्ये जर मी 1 केलं, सगळ्याला मी ऑल 1 केलं तर जो IP ॲड्रेस बनेल त्याला ब्रॉडकास्ट IP ॲड्रेस म्हटलं जातं. त्यानंतर नेटवर्क ID
आणि ब्रॉडकास्ट आय डीच्या मध्ये जितके पण आय पी ॲड्रेस असतात त्याला आपण व्हॅलिड आय पी ॲड्रेस म्हटलं जातं. आणि आपण जे होस्ट किंवा आपले जे क्लायंट्स आहेत म्हणजे नेटवर्कमध्ये येणारे जे काही डिव्हाइस आहेत त्याला फक्त व्हॅलिड आय पी ॲड्रेस देतो. म्हणजे तुम्ही समजा की आपल्याला क्लास सीचं एखादं नेटवर्क बनवायचं आहे, तर क्लास सीच्या नेटवर्कमध्ये आपण जो आय पी ॲड्रेस घेऊ त्याच्या सुरुवातीचा जो आय पी ॲड्रेस असणार आहे तो असणार आहे आपला नेटवर्क आय पी ॲड्रेस, आणि सगळ्यात शेवटचा आय पी ॲड्रेस जो असणार आहे तो असणार आहे आपला ब्रॉडकास्ट आय पी ॲड्रेस. हे दोन आय पी ॲड्रेस एका स्पेशल कामासाठी आपण यूज करतो. आणि ह्या दोन आय पी ॲड्रेसमधला जे मधले आय पी ॲड्रेस आहेत ते आय पी ॲड्रेस आपण आपल्या नेटवर्कमधल्या जे काही आपले डिव्हायसेस आहेत त्याला असाइन करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. आता आपण क्लास एचं एक्झाम्पल बघूया. आता क्लास एमध्ये जो सगळ्यात पहिला जे काही बीट्स आहेत 8 बीट आहेत तो आहे नेटवर्क बीट्स. त्यानंतरचे 24 बीट्स जे आहेत ते आहेत होस्ट बीट. आता नेटवर्क ॲड्रेस आहे आपला जो सगळ्यात पहिला प्रिफिक्स आहे म्हणजे आपलं जे प्रायोरिटी बीट आहे पहिलं ते आहे 0. त्यानंतर 7 टाईम जे आहेत ते तुम्ही कॉम्बिनेशन यूज करू शकता. म्हणजे पहिला जो ऑक्टेट आहे हे सगळेचे सगळे 8 जे बीट आहेत हे नेटवर्क आय डी आहेत, आणि त्यानंतरचे 24 बीट जे आहेत ते आहेत होस्ट बीट. मग मित्रांनो, हा जो नेटवर्क ॲड्रेस जो बनणार आहे त्यामध्ये होस्टमध्ये सगळेचे सगळे मी 0 दिलेले आहेत. आता जो ब्रॉडकास्ट ॲड्रेस क्लास एमध्ये बनणार आहे त्याच्या सगळेचे सगळे शेवटचे तुम्ही बघाल 24 जे बीट आहेत ते मी सगळीकडे 1 केलेला आहे. हा जो आय पी ॲड्रेस आहे जो बनणार आहे त्याचा हा ब्रॉडकास्ट ॲड्रेस आहे. आता एक्झाम्पलसाठी आपण 10.0.0चं नेटवर्क घेऊया. आता 10.0.0 म्हणजे त्याच्या होस्ट पोर्शनमध्ये सगळीकडे जिथे 0 येतं आहे हा झाला त्याचा नेटवर्क ॲड्रेस. त्याच्यानंतर सगळ्यात पहिला आय पी ॲड्रेस चालू होईल 10.0.0.1ने आणि संपेल 10.255.255.254ला. म्हणजे 10.0.0.1 टू 10.255.255.254 पर्यंत व्हॅलिड आय पी ॲड्रेस आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो आपला आय पी ॲड्रेस असणार आहे 10.255.255.255 हा आपला ब्रॉडकास्ट आय पी ॲड्रेस असणार आहे. आपण आता क्लास बीचं एक एक्झाम्पल बघूया. क्लास बीमध्ये पहिले दोन नेटवर्क बीट आहे, पहिले 2 ऑक्टेट हे नेटवर्कसाठी आहेत आणि शेवटचे 2 ऑक्टेट होस्टसाठी आहेत. आता नेटवर्क ॲड्रेसमधला 10 जो आहे जो म्हणजे पहिल्या ऑक्टेटमधला 10 हा रिझर्व आहे. त्यानंतरचे बीट आपण कॉम्बिनेशन करू शकतो. त्यानंतरचे 8 बीटसुद्धा आपण नेटवर्कसाठी असाइन केलेले आहेत. त्यानंतरचे 16 बीट जे आहेत ते आपले सगळे आपण 0 केलेले आहेत. आता हा जो आहे हा नेटवर्क ॲड्रेस आहे. त्यानंतर आपला ब्रॉडकास्ट ॲड्रेसमध्ये 10 हा फिक्स आहेत. त्यानंतरचे मात्र जे काही बीट्स आहेत आपले 14 बीट आहेत ते आपण कुठलंही कॉम्बिनेशन करू शकतो. त्यानंतरचे जे होस्ट पोर्शन आहे त्या होस्ट पोर्शनमध्ये आपण सगळे 1 करणार आहे. म्हणजे जो ॲड्रेस तयार होणार आहे तो ब्रॉडकास्ट ॲड्रेस असणार आहे. म्हणजे एक्झाम्पलसाठी आपण बघूया 172.16.0.0. आता ह्याच्यामधला 172.16 म्हणजे हे 2 पहिले जे ऑक्टेट आहेत हे नेटवर्कचे आहेत आणि 0.0 हा आपला जो आहे तो होस्ट पोर्शन आहे. आता होस्ट पोर्शनमध्ये जितके सगळेचे सगळे 16 बीट आपण 0 लिहिले तर 0.0 म्हणजे हा नेटवर्क ॲड्रेस आहे. ह्याच्यानंतरचा पहिला जो ॲड्रेस चालू होणार आहे तो 172.16.0.1 होणार आहे. त्यानंतर 172.16.0.2 त्यानंतर असं चालत जे शेवटचा नंबर बनणार आहे तो बनणार आहे 172.16.255.255. म्हणजे होस्ट पोर्शनमध्ये तुम्ही 16 वेळा 1 लिहिलात तर जो आय पी ॲड्रेस तयार होणार आहे 162.16.255.255 हा ब्रॉडकास्ट आय पी ॲड्रेस असणार आहे. त्याच्या आतले जे आय पी ॲड्रेस आहेत जे आपण आपल्या डिव्हाइसला असाइन करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. आपण क्लास सीचं पण एक्झाम्पल बघूया. क्लास सीच्या एक्झाम्पलनं तुम्हाला थोडंफार समजून जाईल कारण
क्लास सी ह्या छोट्या नेटवर्कसाठी आपण यूज करतो. तर क्लास सीचं जर ऑक्टेट फॉर्मॅट आपण बघितला तर पहिले 3 जे आहेत ते नेटवर्कचे ऑक्टेट आहेत आणि शेवटचा ऑक्टेट जो आहे तो होस्टचा ऑक्टेट आहे. म्हणजे क्लास सी मध्ये पहिले 24 बिट जे आहेत ते नेटवर्क बीट म्हणून ओळखले जातात आणि शेवटचा होस्ट पोर्शन मधले जे बीट आहेत ते होस्ट बीटसाठी ओळखले जातात. आता आपण नेटवर्क ॲड्रेस बघूया कसा फाइंड करतात. क्लास सी मध्ये आपण बघितलं होतं की 110 हा प्रिफिक्स आहे, म्हणजे 110 ला आपण चेंज करणार नाही, त्याच्यानंतरचे जे काही बीट आहेत ते आपण चेंज करणार आहोत आणि आपल्याला होस्ट पोर्शन मध्ये 0 करायचे आहे. मी होस्ट पोर्शन मध्ये 0 केलंय. सगळीकडे 0 केल्यानंतर जो आय पी ॲड्रेस आपला तयार होणार आहे त्या आय पी ॲड्रेसला आपण नेटवर्क ॲड्रेस म्हणून ओळखणार आहे. तसंच ब्रॉडकास्ट ॲड्रेस जर आपण बघितलं तर शेवटच्या होस्टच्या ह्याच्यामध्ये जर मी सगळे 1 केले तर जो ॲड्रेस तयार होणार आहे त्याला आपण ब्रॉडकास्ट ॲड्रेस असं म्हणणार आहे. आता एक्झाम्पलसाठी आपण बघूया 192.160.1 हा नेटवर्क आय डी आहे आणि 0 सगळ्या म्हणजे होस्ट पोर्शनमध्ये मी 0 केला म्हणजे हा नेटवर्क ॲड्रेस आहे आणि सगळ्यात शेवटचा जो आपला नंबर आहे तो आहे 192.160.1.225 म्हणजे आपण शेवटच्या होस्ट पोर्शनमध्ये सगळे 1 केले म्हणून हा झाला नंबर 192.160.1.255. हा आपला ब्रॉडकास्ट आय पी ॲड्रेस आहे. म्हणजे नेटवर्क ॲड्रेस आणि ब्रॉडकास्ट ॲड्रेसच्या मध्ये जितके आय पी ॲड्रेस येणार आहेत ते आपले व्हॅलिड आय पी ॲड्रेस येणार आहेत. आता मित्रांनो आपण बघूया प्रायव्हेट आय पी ॲड्रेस काय असतात. तर प्रत्येक क्लासेसमध्ये म्हणजे क्लास ए आहे, क्लास बी आहे आणि क्लास सी आहे, ह्या क्लासेसमध्ये काही एक रेंज दिली गेलेली आहे. ह्या रेंजचा यूज आपण प्रायव्हेट नेटवर्क करण्यासाठी यूज करतो. आता हे जे आय पी ॲड्रेस असतात हे आय पी ॲड्रेस व्हॅलिड नसतात, म्हणजे आपण एका प्रायव्हेट नेटवर्कसाठी यूज करतो पण पब्लिक नेटवर्कमध्ये हे आय पी ॲड्रेस व्हॅलिड नसतात. आता आपण हे बघूया. क्लास ए मध्ये 10.0.0 to 10.255.255.255 हा प्रायव्हेट आय पी ॲड्रेसची रेंज आहे. म्हणजे जर माझ्याकडे एखादी कंपनी आणि या कंपनीमध्ये मला एक प्रायव्हेट नेटवर्क क्रिएट करायचं आहे आणि हे नेटवर्क फार माझ्या कंपनीमध्ये खूप सारे एम्प्लॉईज आहेत आणि मला क्लास एचंच नेटवर्क क्रिएट करायचं आहे तर मी 10.0.0 to 10.55.255 ची रेंज सिलेक्ट करेल. सपोज मला माझ्या कंपनीमध्ये क्लास बीच्या रेंजची मला रिक्वायरमेंट आहे, कारण आपण एक गोष्ट शिकलो आहोत की क्लास ए मध्ये एखादं मोठं नेटवर्क बनतं, क्लास बी मध्ये मीडियम साईजचं नेटवर्क बनतं आणि क्लास सी मध्ये छोटं नेटवर्क बनतं. आता क्लास बी मध्ये जी प्रायव्हेटची रेंज दिली गेलेली आहे आपल्याला ती आहे 172.16.0.0 to 172.31.255.255. त्यानंतर क्लास सीची जी रेंज दिली गेलेली आहे ती आहे 192.168.0.0 ती जाते 192.168.255.255 पर्यंत. मित्रांनो आता आपण बघूया सबनेट मास्क काय असतो. सबनेट मास्क मित्रांनो होस्ट पोर्शन आणि नेटवर्क पोर्शनला डिफरेन्शिएट करण्यासाठी असतो. म्हणजे त्याच्यामधला आपल्याला जसं आय पी ॲड्रेसला एखादा आय पी ॲड्रेस मी तुम्हाला सांगितला तर त्या आय पी ॲड्रेसला बघून तुम्ही सांगू शकता की हा आय पी ॲड्रेस जो आहे तो क्लास सी ला बिलॉंग करतोय, हा आय पी ॲड्रेस जो आहे तो क्लास बी ला बिलॉंग करतोय. पण आपला जे नेटवर्किंग डिव्हाइस आहेत, उदाहरणार्थ आपला कॉम्प्युटर आहे, हा आय पी ॲड्रेसमधला होस्ट पोर्शन कुठला आणि आय पी ॲड्रेसमधला नेटवर्क पोर्शन कुठला हे आयडेंटिफाय सबनेट मास्कवरून करतो. मग हा सबनेट मास्क जो आहे तो रिप्रेझेंट अशा प्रकारे होतो. तुम्ही नेटवर्क पोर्शनमध्ये जेवढा नेटवर्क पोर्शन आहे त्याच्यामध्ये 1 द्या आणि जो होस्ट पोर्शन आहे त्याच्यामध्ये 0 लिहा. म्हणजे नेटवर्क जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिहायचं आहे आणि आपला जो होस्ट पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळीकडे 0 लिहायचं आहे. आता आपण क्लास ए मध्ये बघितलं तर क्लास ए मध्ये आपल्याकडे नेटवर्क पोर्शन जो आहे तो 1 होता आणि होस्ट पोर्शन जो होता ते पुढचे 24 बिट जे होते ते आपले होस्ट पोर्शन होता. म्हणजे आता आपण बघूया सबनेट क्लास एचं जर बघितलं आपण तर क्लास ए मध्ये सगळ्यात पहिला जो नेटवर्क बिट आहे तो आपला तिथं आपल्याला सगळीकडे 1 करायचं आहे आणि होस्ट पोर्शनमध्ये आपल्याकडे 0 करायचं आहे. म्हणजे डिफॉल्ट सबनेट मास्क काय येईल क्लास एचा 255.0.0.0. त्यानंतर आपण क्लास बी कडे जर बघितलं तर क्लास बी मध्ये 2
जे पहिले 16 बीट जे आहेत ते नेटवर्क आय डीला बिलॉंग करतात, म्हणजे नेटवर्क बीट्स आहेत. म्हणून 16 वेळा आपण 1 लिहिलेला आहे आणि होस्टमध्ये आपण 0 लिहिलेला आहे 16 वेळा. म्हणजे डिफॉल्ट सबनेट मग क्लास बीचा येतो 255.255.0.0. क्लास सीकडे आपण जर बघितलं तर 24 पहिले जे बीट्स आहेत ते नेटवर्क बीट आहेत आणि शेवटचा बीट जो आहे तो होस्ट बीट आहे. म्हणजे पहिल्यांदा 24 वेळा मी एक एक लिहिलं आणि नंतर मग 8 वेळा मी 0 लिहिलं. म्हणजे डिफॉल्ट सबनेट मास्क जो क्लास सीचा होतो तो होतो 255.255.255.0. आता सबनेट मास्क कशा प्रकारे वर्क होतो आपण ते बघूया. आता आपल्याकडे एक IP ॲड्रेस आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक IP ॲड्रेस आहे 192.168.1.1 आणि एक सबनेट मास्क आहे. कारण हा IP ॲड्रेस तुम्ही जर बघितला तर पहिल्या ऑक्टेटमध्ये तुम्हाला 192 नंबर दिसतो 192. तर तुम्ही बघून लगेच सांगाल की हा जो IP ॲड्रेस आहे तो क्लास सीला बिलॉंग करतो आणि क्लास सीचा डिफॉल्ट सबनेट मास्क जो आहे तो 255.255.0 आहे. पण नेटवर्किंग डिव्हाइसेसला नंबर बघून डिफरन्शिएट करू शकत नाही. त्यामुळे जे नेटवर्किंग डिव्हाइसेस असतात त्यांना सबनेट मास्कची गरज पडते डिफरन्शिएट करायला की ह्या IP ॲड्रेसमधला नेटवर्क पोर्शन कुठला आणि होस्ट पोर्शन कुठला. मग तो कशा प्रकारे काम करतो ते बघूया. मग ह्याच्यामध्ये जी प्रोसेस चालते त्याला बोलतो आपण अँडिंग प्रोसेस. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधली एक अँड ची प्रोसेस ह्यामध्ये चालते. आता आपण हा नंबर सगळ्यात पहिल्यांदा घेऊया 192.168.1.1. आता ह्याला मी ह्याचा जो सबनेट मास्क आहे तो पण मी त्याच्या खालोखाल लिहिलेला आहे. त्यानंतर मी ह्याचे बायनरी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट ऑक्टेटला बघू शकता, इथे फर्स्ट ऑक्टेट आहे आपला, हा सेकंड ऑक्टेट बायनरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे, हा थर्ड ऑक्टेट आहे आणि हा फोर्थ ऑक्टेट आहे. सिमिलरली सबनेट मास्कला इथे मी बायनरी फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, ह्या बायनरी फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याची अँड प्रोसेस करायची आहे. आता अँड प्रोसेस ज्यांना माहिती आहे ते ह्याची अँड प्रोसेस करू शकतात, पण ज्यांना माहिती नसेल त्यासाठी मी सांगू शकतो. आता ह्याची आपण अँडिंग प्रोसेस करूया. तर अँड प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला साधारणतः असा रिझल्ट भेटेल. आता अँड प्रोसेस काय असते तर अँड तुम्ही इथे बघू शकता जिथे जिथे आता वन मी आता तुम्ही इथे बघू शकता इथे 1 आहे आणि इथे सुद्धा 1 आहे. इथे 1 आहे, 1 अँड 1 इथे 1 आलेला आहे. आता इथे 1 आहे, 1 अँड 1 इथे 1 आलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 1 अँड 1 इथे 1 आलेला आहे, 1 अँड 1 आणि 1 आलेला आहे, 1 अँड 1 इथे 1 आहे, इथे एक 1 आलेला आहे, 1 अँड 1. म्हणजे जिथे जिथे 1 अँड 1 होते तिथेच 1 येते आणि 1 अँड 0 झालं की उत्तर जे आहे ते 0 होते. म्हणून इथे सगळीकडे आलेला आहे हा 0 आलेला आहे. जिथे जिथे तुम्ही बघा इथे तिथे 0 आलेला आहे. आणि ह्याच्या प्रकारे तुम्हाला एक IP ॲड्रेस मिळालेला आहे. त्याचे जे ह्याचं जर तुम्ही जर डेसिमलमध्ये कन्वर्ट कराल तर एक IP ॲड्रेस तयार झालेला आहे 192.168.1.0. म्हणजेच हा 192.168.1 जो आहे हा नेटवर्क पोर्शन आहे आणि हा 0 जो आहे हा होस्ट पोर्शन आहे. हे त्या नेटवर्किंग डिव्हाइसला सबनेट मास्कमुळे समजलेलं आहे. मित्रांनो, सबनेट मास्क अशा प्रकारे काम करतं. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो समजला असेल. जर तुम्हाला ह्यामध्ये कन्फ्युजन झालं तर व्हिडिओ परत एकदा तुम्ही स्किप न करता बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या नेटवर्किंगमधल्या एका मित्राला हा व्हिडिओ शेअर देखील करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघितलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परत भेटूया अशाच नेटवर्किंगच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.